होळीचा सण संपताच अमरावतीत उन्हाचा तडाखा वाढू लागला असून अमरावतीकरांना आता कूलर्स आणि थंडावा देणाऱ्या साधनांचे वेध लागले आहेत. शहरातील तापमानाचा पारा चढायला सुरुवात होताच हमालपुरा ते रुक्मिणीनगर मार्ग परिसर स्थित कूलर बाजार सज्ज झाला असून ग्रीन नेट आणि मातीच्या माठांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कूलर हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. हमालपुरा येथे सध्या डेझर्ट कूलरपासून ते विविध आकारातील आधुनिक कूलर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. केवळ नवीन कूलरच नाही तर जुन्या कूलरच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, खस आणि पंख्याच्या खरेदीसाठीही नागरिकांची पावले बाजाराकडे वळत आहेत. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी विक्रेते सज्ज आहेत. मात्र कच्च्या मालाचे भाव वाढल्याने यंदा कूलरच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. वाढत्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे अमरावती शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षात बाल्कनी, टेरेस आणि अंगणात ग्रीन नेट लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घरातील थंडावा टिकून राहतो आणि झाडांचेही संरक्षण होते. ग्रीन नेटचे दर प्रति मीटर 80 ते 90 रुपये आहेत. पूर्वी गुजरात, दीव, दमण येथून येणारी ग्रीन नेट आता अमरावतीतच तयार होत आहेत. शहरात 2 ते 3 कारखाने सुरू झाले असून येथून आता मराठवाडा, जबलपूर आणि भोपाळला नेटचा पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याच्या या 4 महिन्यांच्या काळात अमरावतीच्या बाजारपेठेत केवळ ग्रीन नेटच्या व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून सुरू झालेली ही विक्री व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार करणारी आहे. गुजरात येथील कृषी नेट कंपनीच्या ग्रीन नेटला ग्राहकांची अधिकाधिक पसंती असल्याचे चित्र अमरावती येथील जवाहर रोड मार्ग परिसर येथील मेसर्स विजय क्लॉथ स्टोअर्सचे संचालक दीपक कासट यांनी सांगितले आहे. यंदा संपूर्ण जगभरात अमेरिका, इस्रायल, इराण या देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्रीन नेटच्या भाववाढीचा फटका बसल्याने यावर्षी ग्रीन नेटच्या दरांमध्ये 10 ते 20% दरवाढ झाल्याची माहिती ग्रीन नेट विक्रीसाठी ठोक व किरकोळ विक्रेते म्हणून अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सर्वांनाच परिचित दीपक कासट यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना विस्तृतपणे माहिती देताना सांगितले. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कूलर आणि नेटसोबतच मातीच्या माठांची मागणीही वाढली आहे. नैसर्गिकरित्या थंड होणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांनी माठांच्या दुकानाला पसंती दिली आहे. अमरावती शहराच्या मुख्य चौकांच्या लगतच्या मार्गांवर माठाचे थर पाहायला मिळत आहेत. माठांशिवाय मातीची सुरई, मातीची वॉटर बॉटल, पक्ष्यांसाठी जलपात्र यांची विक्री वाढली आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला उसाचा रस, लिंबू सरबत, ताक, लस्सीच्या हातगाड्या दिसून लागल्या आहेत. रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खायला जाणाऱ्यांची गर्दी देखील अमरावती शहरातील विविध आईस्क्रीम पार्लर्सवर दिसू लागली आहे. यावर्षी ग्रीन नेटचे उन्हाळा लवकर आल्यामुळे ग्रीन नेटच्या मागणीत एकदम वाढ झाली आहे. ग्रीन नेटचे वाढ झाल्यामुळे आणि अमेरिकाच्या युद्ध परिस्थितीमुळे ग्रीन नेटच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्राहकाचा फार चांगला रिस्पॉन्स आहे. ग्रीन नेटला फार आवश्यक वस्तू झाली आहे जीवनाचा एक, कारण की उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नेट एक अति आवश्यक आहे. झाड जळले नाही पाहिजे म्हणूनही घरी ग्रीन नेटचा उपयोग फार वाढला आहे पहिलेपेक्षा आणि त्याच्यामुळे डिमांडही फार पुष्कळ आहे. आणि ग्रीन नेट कंपनी जी गुजरातून येते सर्वात चांगली कंपनी आहे याच्यात